पूर्ण देशात प्रचंड अस्वस्थता आहे। गेल्या 10 वर्षात खोटी आश्वासने दिली आहेत, कुठलेही प्रश्न सोडवलेले नाहीत। आज कित्येक तरुण बेरोजगार आहेत, उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले आहेत। जनता आता कंटाळलेली आहे। एवढे दिवस त्यांना त्यांचा उमेदवार सापडत नव्हता। जनता मूळ पक्षालाच निवडून देईल। आता घोडा मैदान जवळ आहे। आम्ही संघर्षातून जमिनीवर असलेले कार्यकर्ते आहोत। आपल्या समोर कसं सामोरे जाणार याला? मला वाटतं शिवसेनेपुढे आव्हान हे कुठलंच नसतं। आम्ही संघर्षातून जमिनीवर असलेले कार्यकर्ते आहोत। बघा, काँग्रेस फोडली, राष्ट्रवादी फोडलं, त्यानंतर म्हणजे आज एनसीपी फोडली, परंतु आज बघा ना, हे दिसतंय बघा, सर्व हे सैन्य आहे। जे होते कलाकार लोक ते गेले, परंतु जे लायक आहेत ते या ठिकाणी राहिलेले आहेत। स्वाभिमानी लोक आहेत, निष्ठावंत लोक आहेत। शेवटी निष्ठावंतांच्या जीवावरतीच कुठला पक्ष चालतो आणि ते निष्ठावंत इथे ओरिजिनल जे आहे ते सर्व इकडे ओरिजिनल आहे। स्टेटमेंट केलं की राजन विचारे 8 वर्ष गायब होते, 2 वर्षापासून ते जनतेसमोर यायला लागले। मला असं वाटतं मनसे त्यांनी दिलसे नसेल बोलले, तर मनसे बोलले असतील, कारण त्यांना माहिती असेल की मी 35 वर्ष या राजकारणामध्ये आहे आणि गेली 10 वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करतो आणि त्यांच्या स्टेटमेंटला मी एवढं महत्त्व देत नाही कोण बोलतंय त्याला, कारण जनतेला माहिती आहे की राजन विचारे लोकप्रतिनिधी म्हणून ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी जे जनतेचे प्रश्न आहेत, शहराचे प्रश्न आहेत, हे सोडवलेले आहेत आणि दिलेल्या शेवटी एक व्यक्ती बोलून काय होत नाही, तर जनता बरोबर पाहिजे आणि ज्यांच्या मागे जनतेचा जनाधार नाही अशा लोकांना बोलून काय फायदा नाही। त्यामुळे शेवटी जनता जनाधार ही सर्वात महत्त्वाची असते आणि या लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे। मुस्केंना पडतील, नरेश मुस्के बहुमताने विजय होतील, राजन विचारे विजय होणार नाही असं देखील विश्वासाने ठाम विश्वास सांगतात। त्यांचा विश्वास त्यांच्याकडे माहिती, तुम्हाला बोलले ते का मला माहित नाही, परंतु आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देशामध्ये प्रचंड हे जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, कारण गेल्या 10 वर्षात दिलेले कुठलेही प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत, खोटी आश्वासनं दिलेली आहेत। आज कित्येक तरुण बेरोजगार झालेले आहेत, इथले उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार एखाद्या ह्याच्या ठोकशाहीप्रमाणे काम करते आणि जनता कंटाळलेली आहे, जनता दाखवून देईल की काय आहे ते, आणि घोडा मैदान जवळच आहे। आज त्यांना एवढे दिवस झाले की त्यांचा उमेदवार त्यांना सापडेना आणि काल सापडला बाबा कालच्या मुहूर्तावरती। त्यामुळे आता बघूया, घोडा मैदान जवळ आहे। सुरू असताना आज इथं हा प्रचार सुरू होता नवी मुंबईमध्ये, सर एकंदरीत माहोल कसा पाहायला मिळतोय? मला वाटतं गेले महिनाभर पासून इंडिया महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, ओरिजिनल पार्टी आणि आम आदमी पार्टी, RPI, त्यानंतर इतर सर्व घटक पक्ष, या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल, हे सर्व मंडळी गेले 1 महिन्यापासून दिवस रात्र त्यांचे कार्यकर्ते, नेते हे सर्व काम करतायत। आज शुभारंभ या ठिकाणी या मतदारसंघातून केलेला आहे। सर्व पक्षाचे आमचे नेते मंडळी या ठिकाणी हजर आहेत आणि एक राऊंड आमचा पूर्ण झालेला आहे। दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होत आहे आणि मला नक्की खात्री आहे की इंडिया महाविकास आघाडी या देशामध्ये, राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी उभी आहे। राजन विचारे विरुद्ध हे सर कसं पाहता याकडे? मला वाटतं मी गेले 35 वर्ष या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मी काम करतोय आणि मला विश्वास आहे की आज ही जी इंडिया महाविकास आघाडी जी गठन झालेली आहे एका अन्यायाविरोधात, त्याचबरोबर लोकशाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जे संविधान दिलेलं आहे, हे संविधान वाचवण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि हा लढा देत आहेत आणि नक्कीच या लढ्याला यश मिळेल।